आज संपूर्ण राज्यामध्ये 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे आणि त्या शाळा बंद आंदोलन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या अन्यायकारक अटी शासनाने आमच्यावर लागू केल्या आहेत शिक्षकांसाठी, त्या संदर्भात आम्ही आज इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर तिथे किंमत क्लब इथं धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी TET जी परीक्षा आमच्या शिक्षकांवर लादलेली आहे, या संदर्भात शासनाने केंद्र सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडावे आणि या TETच्या चाचकाठीमधून आमची शिक्षकांची मुक्तता करावी. त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे, या GRमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यामध्ये 25,000 शिक्षकांची पदं कमी झालेली आहेत. तर पूर्वीचा जो संच मान्यतेचा GR होता तो लागू करावा आणि हा GR रद्द करावा, ही दुसरी मागणी आहे. त्यानंतर BLO SIRचं जे पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, या कामामुळे आमच्या शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत असून गेल्या 6 महिन्यापासून जे BLOचं पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, त्या कामाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे, शाळांचं नुकसान होत आहे आणि जवळपास आमचे 10 ते 12 शिक्षक या कामाचं ताण घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. शासनाने याचा विचार करावा आणि BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगार लोकांना देण्यात यावं किंवा दुसरी प्रशासकीय यंत्रणेला ते काम देण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासह अशैक्षणिक कामांचा जो भार आहे, असे भरपूर असे जवळपास 100 ते 120 प्रकारचे शैक्षणिक कामं आम्हाला लावण्यात आलेले आहेत. त्या कामातून आमची देखील मुक्तता करण्यात यावी. आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत, देशाचं भविष्य घडवायचं आहे. आम्हाला फक्त शिकवू द्या. आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू द्या. धन्यवाद.